Okay. Today we will discuss our practical number 21 and 22 from Java programming subject. Statement of that practical is implementation of multi-threading operation. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला मल्टी-थ्रेडिंग म्हणजे काय त्याचा स्टडी करायचा, त्याचे प्रोग्राम आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहेत. तर थ्रेड म्हणजे काय, की प्रत्येक जावाच्या प्रोग्राममध्ये एक थ्रेड असतोच. त्याचं नाव काय आहे? मेन थ्रेड. म्हणजे जे आपण जावाचे प्रोग्राम एक्झिक्यूट केले आतापर्यंत, सगळ्या प्रोग्राममध्ये पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन नावाची ही मेथड होती. मग हा ॲज ए वन थ्रेड म्हणून काम करतो. सो डिफॉल्ट थ्रेड फॉर एव्हरी जावा प्रोग्राम इज मेन थ्रेड एक्सेप्ट ॲपलेट प्रोग्रामिंग. ॲपलेटमध्ये मेन मेथड नसते. तर मेन थ्रेड प्रत्येक जावामध्ये एक थ्रेड असतोच. त्याचं नाव काय आहे? मेन थ्रेड. दिस इज इम्पॉर्टंट स्टेटमेंट. आता थ्रेड म्हणजे काय? बेसिक कन्सेप्ट इज थ्रेड मीन्स व्हॉट? सपोज this is my program. Okay, program 1. It has number of operations. Okay, operation, suppose operation number 1, operation number 2, operation number 3, operation number 4, operation number 5. Means what? It perform 5 operation. मग बेटर वे काय आहे की सपोज आपल्याला हे ऑपरेशन सायमल्टेनियसली एक्झिक्यूट करायचे आहेत, तर आपण कोणती कन्सेप्ट यूज करणार? थ्रेड कन्सेप्ट यूज करणार. थ्रेड म्हणजे या प्रोग्रामला थ्रेडमध्ये डिवाइड करणार. थ्रेड म्हणजे काय? स्मॉल पार्ट ऑफ प्रोग्राम विच हॅज सेपरेट रनिंग पाथ. म्हणजे काय? त्याचं रनिंग सेपरेटली होणार आहे. या फर्स्टचं रनिंग होईल थ्रेड 1 मधून, याच्यासाठी थ्रेड 2, याच्यासाठी थ्रेड 3, थ्रेड 4 आणि थ्रेड 5. आता जर हे एक्झिक्यूट करायचे असतील आपल्या सिंपल प्रोग्राम मधून, आपण काय केलं असतं? मेन मेथडमध्ये त्या 5 मेथड घेतल्या असतात, T1, T2, T3, त्याप्रमाणे केलं असतं आणि मेथडला कॉल केलं असतं एच्या ऑब्जेक्टने, बरोबर. पण आता आपण थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट घेणार आणि या थ्रेड क्लासच्या ऑब्जेक्टने काय करणार की थ्रेड क्लासची जी रन मेथड आहे तिला कॉल करणार. म्हणजे या मेथड सेपरेट एक्झिक्यूट होतील. मेन मेथड आणि त्यांचा काही संबंध राहणार नाही. ही एक वेगळा थ्रेड होईल, त्याचं एक्झिक्युशन वेगळं होईल, याचं एक्झिक्युशन वेगळं होईल, याचं एक्झिक्युशन वेगळं होईल, पाचीचं. ओके, तर अशा पद्धतीने थ्रेड एक्झिक्यूट होत असतो. मग आता हे कसं पॉसिबल आहे? तर थ्रेडमुळे. तर थ्रेड म्हणजे काय? थ्रेड इज अ स्मॉल ऑर वन सिंगल युनिट ऑफ युअर प्रोग्राम. स्मॉलेस्ट सिंगल युनिट म्हणजे एकच ऑपरेशन थ्रेड परफॉर्म करू शकतात, नॉट मल्टिपल. ओके, अँड इट हॅज सेपरेट रनिंग पाथ. ओके, त्याच्यासाठी वेगळी मेमरी अलोकेट होईल आणि काय करेल कंपायलर? त्यांना वेगवेगळं रन करेल. आता थ्रेड तयार करण्याच्या 2 वेज आहेत. तर थ्रेडसाठी आपण 2 पद्धती वापरतो थ्रेड करण्यासाठी. सो फर्स्ट वे इज इम्प्लिमेंट रनेबल इंटरफेस. रनेबल नावाचं जे जावामध्ये इंटरफेस आहे बाय डिफॉल्ट ऑब्जेक्ट क्लासमध्ये, तर ते इम्प्लिमेंट करून, किंवा सेकंड वे एक्सटेंड थ्रेड क्लास. म्हणजे थ्रेड क्लास आपल्याला पॅरेंट बनवावा लागेल आपल्या प्रोग्रामचा. सो मला हा सेकंड वे जास्त सुटेबल वाटतो याच्यापेक्षा. ओके, तर पण दोन्ही पद्धती आहेत. इम्प्लिमेंट हा काय आहे? इंटरफेस आहे, हे कायम लक्षात ठेवा. रनेबल इज इंटरफेस, थ्रेड इज ए क्लास. हा क्लास आहे. मग हा इम्प्लिमेंट करायचा आहे, तर त्याच्यामध्ये रन मेथड आहे रनेबल इंटरफेसमध्ये. त्याची रन मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागते. यामध्ये सुद्धा रनेबल मेथड इम्प्लिमेंट करावी लागते, कारण ती इंटरफेसमध्ये डिफाईन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे. ॲब्स्ट्रॅक्ट मेथडचं कोडिंग आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये करावं लागतं. हे आपण शिकलेलो आहोत पास्ट प्रॅक्टिकलमध्ये. तर थ्रेडच्या तयार करण्याच्या पद्धती कोणत्या? एक तर तुम्ही रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करा किंवा थ्रेड क्लासला एक्सटेंड करा. तर आपण बघूया. आता मी प्रोग्राम मोस्टली टाईप करून ठेवलेले आहेत, कारण आजच्या प्रॅक्टिकलमध्ये खूप सारे प्रोग्राम आहेत. तर हा पहिला वे आहे. आपण समजून घेऊया प्रोग्राम काय काय. नंतर मी तुम्हाला ही फाईल शेअर करेल. आता फर्स्ट प्रोग्राम मी माझा क्लास तयार केलाय.
कोणताही इंटरफेस इम्प्लिमेंट करायचा असेल, कीवर्ड काय वापरतो आपण क्लास आणि इंटरफेसमध्ये इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरतो. बरोबर आहे. आणि या रनेबल इंटरफेसची ही रन मेथड आहे. मग तिचा ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजेच तिचा ॲक्सेस परमिशन आपल्याला चेंज करावी लागेल. ती ॲब्स्ट्रॅक्ट आहे. मग तिला आता पब्लिक म्हणून कन्सिडर करावं लागेल. तो पब्लिक कीवर्ड इथे यूज केलेला आहे. आणि या रन मेथडमध्ये काय मी मेसेज टाइप केलाय, थ्रेड इज रनिंग. ओके. त्यानंतर ए क्लासच्या मेन मेथडमध्ये मी काय केलेलं आहे, की ए क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलाय A1. नंतर थ्रेडचा रेफरन्स तयार केलाय म्हणजेच ऑब्जेक्ट आणि त्याच्या कन्स्ट्रक्टरला पास केलेला आहे ॲक्चुअल माझ्या क्लासचा ऑब्जेक्ट जो A1 आहे, तो मी कन्स्ट्रक्टरला पास केलाय. ओके. थ्रेडच्या कन्स्ट्रक्टरला पास केलाय. कारण आपण रनेबलचा ऑब्जेक्ट बनवू शकत नाही बिकॉज रनेबल काय आहे? इंटरफेस आहे. म्हणून थ्रेड जो क्लास आहे मेन थ्रेडसाठी वापरतो, त्याचा कन्स्ट्रक्टरला मी माझ्या क्लासचा A1 चा रेफरन्स दिलेला आहे. ओके. A1. आता मग काय होईल? टी या ऑब्जेक्टने थ्रेडच्या मी काय केले स्टार्ट मेथडला कॉल केलेला आहे. मग आता थ्रेडची जी स्टार्ट मेथड आहे ती एक्झिक्यूट होते आणि ती सर्च करते की रन मेथड कुठे आहे. तर त्याला ती रन मेथड इथे मिळेल आणि तो प्रिंट काय करेल? थ्रेड इज रनिंग. राईट. म्हणजे ऍडिशनल काय आलंय, आपण आतापर्यंत कसं केलं असतं मग टी डॉट रन असं केलं असतं बरोबर मेथड. पण आपण काय करतोय? रनला कॉल करत नाही. आपण कुणाला कॉल करतोय? स्टार्ट मेथडला. म्हणजे ही पहिली मेथड असते थ्रेड स्टार्ट करण्यासाठी. म्हणजे थ्रेडला एक्झिक्युशनसाठी आणायचं असेल तर स्टार्टला कॉल करा, ऑटोमॅटिक तो रन मेथडला कॉल करतो आणि आपल्याला हे आउटपुट मिळेल थ्रेड इज रनिंग. आपण कंपाईल करूया प्रोग्राम. So this is the first way. So Java a dot Java. ओके. सॉरी, हा सेव्ह नाही झाला. सेव्ह प्रिव्हियस आउटपुट आलं. Java C a dot Java a. थ्रेड इज रनिंग झाले प्रिंट. तर स्टार्ट मेथडला कॉल केल्यामुळे त्याची रन मेथड एक्झिक्यूट झाली. आता आपण सेकंड वे बघूया. कोणता? तर एक्सटेंड्स थ्रेड क्लास. म्हणजे थ्रेड क्लासला आपल्याला पॅरेंट क्लास बनवावं लागेल. मग इथे काय येईल? क्लास एक्सटेंड्स. सो एक्सटेंड्स थ्रेड क्लास. थ्रेड क्लास हा कुठे असतो? जावा डॉट लँग पॅकेजमध्ये. मग लँग पॅकेज इम्पोर्ट करण्याची गरज नाही. त्यामुळे आपण काय इथे इम्पोर्ट केलेलं नाहीये. ओके. त्यानंतर हा एक्सटेंड केलाय. सो याची सुद्धा काही गरज राहिलेली नाहीये. हे कुठे येणार? इम्प्लिमेंट करत असेल आपण इंटरफेस रनेबल तेव्हा. तर आपण डायरेक्ट ऑब्जेक्टचा यूज करून स्टार्ट मेथड कॉल करणार आहोत थ्रेडची. ओके. तर थ्रेड क्रिएट होईल न्यूबॉर्न स्टेटला आणि तो रनिंग स्टेटला जाईल म्हणजेच रन मेथड एक्झिक्यूट करेल. बघा सेव्ह करूया. जावा सी ए डॉट जावा A1 डॉट. स्पेलिंग चुकली सर स्टार्टची. ओके. हा राईट. इथे काय झालंय? स्पेलिंग मिस्टेक झाली. स्टार्ट सेव्ह CLS जावा ए. राईट. बघा स्टार्ट मेथडला कॉल केलं की थ्रेड इज रनिंग कॉल झालेला आहे रन मेथड मधला. मग आता हा थ्रेड कसा एक्झिक्यूट होतो? तर त्याची लाईफ सायकल आहे. ओके. लाईफ सायकल आहे ही जी इमेज दिसते ती थ्रेडची लाईफ सायकल आहे. बघा आता ही एक आपण बेसिक फास्ट बघूया. तर मी ज्यावेळेस थ्रेड तयार केला म्हणजेच थ्रेडची स्टार्ट मेथड कॉल करतोय त्यावेळेस काय होतंय? थ्रेड हा न्यूबॉर्न स्टेटला असणारे कंपाईल केल्यानंतर आणि ज्यावेळेस स्टार्ट मेथड कॉल होते आपण कुठे जातोय? ऍक्टिव्ह स्टेटला जातोय. ही त्याची ऍक्टिव्ह स्टेट आहे. मग या स्टेटमध्ये दोन सब स्टेट आहेत, एक रनिंग स्टेट आणि एक रनेबल स्टेट. मग स्टार्ट मेथडला कॉल केल्यानंतर काय होतंय की पहिल्यांदा तुमचे जे काही थ्रेड असतील, आता आपल्या या प्रोग्राममध्ये एकच थ्रेड होता बरोबर. आपण नंबर ऑफ थ्रेड क्रिएट केले तर इथे क्यू असतो रनेबल मध्ये एक इंटरनली क्यू असतो. तुम्ही डेटा स्ट्रक्चर मध्ये शिकलाय. तर या क्यू मध्ये सगळे थ्रेड एका पाठोपाठ एक येऊन बसतात. मग 1 बाय 1 थ्रेड काय होतो? रनिंग स्टेटला जातो, रन होतो, परत रनेबल मध्ये येतो.
परत रनिंगला जातो, परत रनेबल मध्ये होतो. म्हणजे जोपर्यंत थ्रेड एक्झिक्यूट होत नाहीये तोपर्यंत हे एक्झिक्युशन चालू राहणार. म्हणजे पहिल्यांदा T1 जाईल, त्याचा एखादा पार्ट एक्झिक्यूट होईल, परत T1 रनेबल मध्ये येईल, मग त्याच्यानंतर T2 जाईल रनिंग स्टेटला, परत T2 रन होईल, त्याचा परत तो रनेबल मध्ये येईल. असं कुठपर्यंत होणार आहे, जोपर्यंत ते पूर्ण एक्झिक्यूट होत नाहीये तोपर्यंत. म्हणजे कधी T1 होईल, कधी T2 होईल, हा सिक्वेन्स प्रोसेसर ठरवेल, आपण ठरवू शकत नाही. म्हणूनच काय, थ्रेडिंगचे जर प्रोग्राम तुम्ही रन केले मल्टिपल टाइम्स तर आउटपुटमध्ये व्हेरिएशन येऊ शकतं. तर ते याच्यामुळे. तुम्ही जर रन केले असतील, आपण बघूया एक रन करून. ओके. तर ही जी ऍक्टिव्ह थ्रेड स्टेट आहे, मला जर काही काळापुरतं माझं थ्रेड ब्लॉक करायचंय, म्हणजे त्याचं एक्झिक्युशन स्टॉप करायचंय, तर या साऱ्या मेथड्स इथे आहेत. तर त्याच्यासाठी मेथड आहे सस्पेंड. जर मी सस्पेंड मेथड एखाद्या थ्रेडवर अप्लाय केली, तर माझा थ्रेड जातो ब्लॉक स्टेटला. म्हणजे काही काळापुरता, काही टाइम पुरता तो आयडल स्टेटला जातो, म्हणजे ब्लॉक होतोय. ब्लॉक होणे म्हणजे काय? तो काही काळापुरता स्टॉप होतोय, परत त्याला आपण रनिंगला आणू शकतो. मग त्याला परत अगेन ऍक्टिव्ह थ्रेड स्टेटला म्हणजे रनेबल स्टेटला आणायचं असेल, तर त्याच्यासाठी रिस्पेक्टेड मेथड वापरायची रिझ्यूम. म्हणजे जर तुम्ही एखादा थ्रेड सस्पेंड केला असेल, त्याला अगेन रनिंग स्टेटला आणायचंय, तर रिझ्यूम मेथडला कॉल करावं लागेल परत त्या थ्रेडचा यूज करून. म्हणजे सस्पेंड आणि रिझ्यूम ह्या रिलेटेड मेथड्स आहेत. सस्पेंड केलंय तर रिझ्यूम करावं लागेल रनिंगला आणण्यासाठी. त्यानंतर मेथड आहे स्लीप. स्लीपसाठी रिलेटेड मेथड कोणतीच नाहीये. स्लीपमध्ये आपण पॅरामीटर पास करतो मिलीसेकंद. मग तेवढ्या मिलीसेकंद थ्रेड काय होईल, ब्लॉक होईल आणि तेवढे मिलीसेकंद कंप्लीट झाले तो ऑटोमॅटिक रनिंग स्टेटला जाईल. तिसरी मेथड आहे वेट. वेट मेथडला जर कॉल केलं तर तो ब्लॉक स्टेटला जाईल आणि त्याला परत रनिंग स्टेटला आणायचं असेल तर नोटिफाय किंवा नोटिफाय ऑल मेथडचा तुम्हाला यूज करावा लागेल. म्हणजे बघा, सस्पेंडशी रिलेटेड रिझ्यूम हे इम्पॉर्टंट आहे आणि वेटशी रिलेटेड नोटिफाय किंवा दुसरी मेथड आहे नोटिफाय ऑल. स्लीप मेथडला रिलेटेड मेथड नाही. स्लीप मेथड कशी आहे, या स्लीप मेथडच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही पॅरामीटर पास करू शकता. सपोज 100 म्हणजे 100 मिलीसेकंदसाठी थ्रेड ब्लॉक होईल. 100 मिलीसेकंद झाले कंप्लीट की तो परत रनिंगला येईल. दिस इज इम्पॉर्टंट. सस्पेंड केलंय तर रिझ्यूम करावं लागेल, वेट केलंय तर नोटिफाय करावं लागेल. ओके. आणि जर तुम्हाला एखादा थ्रेड शट करायचा असेल, म्हणजे किल करायचा असेल, म्हणजेच काय, डेड स्टेटला न्यायचं असेल, म्हणजे त्याचं एक्झिक्युशन आपल्याला टर्मिनेट करून टाकायचं आहे, मग तुम्ही कोणत्याही स्टेटमधून स्टॉप मेथडला जर कॉल केलं कधीही, तर तुमचा थ्रेड हा डेड स्टेटला जातो, म्हणजे टर्मिनेट होत असतो. कळलं का थ्रेडची लाईफ सायकल? येस, थ्रेडची लाईफ सायकल कळाली का? हो सर. हॅलो. हां. आणि इथे यील्ड मेथड दिसते ना, तर यील्ड काय करते, रनिंग होतो एखादा थ्रेड, त्याला रनिंग मधूनच आपण रनेबल मध्ये, म्हणजे काही काळापुरता तो रनेबल म्हणजे क्यू मध्ये येऊन थांबेल, तर त्याच्यासाठी यील्ड मेथड आहे. मग यील्ड मेथडमुळे काय होईल, दुसरा एखादा रनेबल मधला थ्रेड रनिंग स्टेटला जाईल, तो रन होईल आणि परत तुमचा हा यील्ड मेथडमुळे जो रनेबल स्टेटला गेलेला थ्रेड होता प्रिव्हियस, परत तो रनिंगला येईल आणि त्याचं एक्झिक्युशन तो स्टार्ट करेल. ओके. तर आपण एक प्रोग्राम बघूया. आता इथे मी एक थ्रेड तयार केलेला आहे. या थ्रेडला सपोज आपण एक क्लास तयार करूया दुसरा. सपोज सपोज याला मी नाव दिलं क्लास पी एक्सटेंड्स थ्रेड आणि मी इथे म्हटलंय पी क्लास. ओके, पी क्लास. अजून एक क्लास तयार करूया. मी काय केले, 2 क्लास तयार केले. याला म्हटलं मी के क्लास, के क्लास. याला सुद्धा थ्रेडचा सब क्लास बनवलेला आहे, के क्लास म्हटलंय. ओके. ही रन मेथड काढून टाकूया इथली. मी काय केलंय, पी क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवावं लागेल. पी ला नाव दिलं A1 आणि पी क्लासचा कन्स्ट्रक्टर. ओके. सेम के क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवावं लागेल.
के क्लास, त्याला नाव देऊया के कन्स्ट्रक्टर, एक नेम A2 आणि क्लास नेम के. ओके. आणि आपल्याला काय करायला लागेल, जसं A1 स्टार्ट केलंय A2 सुद्धा स्टार्ट करावा लागेल. ओके. आता मी ज्यावेळी कंपाईल करेल त्यावेळेस माझा थ्रेड असणार आहे न्यू बॉर्न स्टेटला. ओके. मग मी काय केलंय, मेन मेथडमध्ये स्टार्ट मेथड कॉल केले. बघा, स्टार्ट मेथडला कॉल केल्यानंतर पहिल्यांदा थ्रेड जातो रनेबलच्या क्यू मध्ये. तर 2 थ्रेड आहेत आता प्रोग्राममध्ये. कोणते? के आणि पी क्लासचे असे 2 थ्रेड आहेत. ओके. तर ते रनेबल स्टेटला गेलेत. मग प्रोसेसर त्यापैकी एक थ्रेड रनिंग स्टेटला नेईल आणि त्याची रन मेथड ऍक्सेस होईल. मग परत दुसरा थ्रेड तो आणेल आणि त्याची रनिंग मेथड ऍक्सेस करेल. मग रन मेथडमध्ये फक्त एकच सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आहे. त्यामुळे काय, दोन्ही एक्झिक्यूट होतील आणि मग आपले स्टॉप मेथड ऑटोमॅटिक कॉल होईल आणि थ्रेड टर्मिनेट होईल आणि मग परत आपला मेन थ्रेड टर्मिनेट होईल. कारण शेवटी टर्मिनेट होणारा थ्रेड कोणता आहे? मेन थ्रेड हा. ओके. मेन थ्रेड मधून आपण A1 आणि A2 म्हणजे 2 थ्रेड कॉल करत आहोत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता प्रोग्राम मध्ये किती थ्रेड आहेत, तुम्हाला असा प्रोग्राम दिला आणि विचारलं हाऊ मेनी थ्रेड्स आर देअर, तुम्ही लिहून टाकाल 2. नो, देअर आर 3 थ्रेड्स. एक पी क्लासचा, एक के क्लासचा आणि एक ए क्लासचा जो आहे मेन थ्रेड. आणि सर्वात शेवटी कोण टर्मिनेट होणार आहे? मेन थ्रेड. हा पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. At the end of program execution, your main thread will be terminate. Okay. After execution of all threads in the program. Save, compile and execute. ओके. पी क्लास के क्लास रन झालेला आहे, राईट. कारण दोघांची रन मेथड आपण ऍक्सेस केलेली आहे. अगेन अँड अगेन करून बघूया, बघू काय होतंय. सेम आउटपुट येत आहे. आता आपल्याला आउटपुटमध्ये व्हेरिएशन्स चेक करायचे आहेत. तर मी काय केलं इथे बघा, फॉर लूप वापरूया. फॉर integer I is equal to 1, I is less than 5, less than 6, I plus plus. जोपर्यंत ही कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत ही क्लास मधलं हे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एक्झिक्यूट होईल. सेव्ह. आता बघूया आउटपुट. CLS काय चेंज केलंय, फक्त फॉर लूप टाकलंय. बघा आउटपुट चेंज होतंय का मला सांगा. दिसतंय? काय दिसतंय बघा इथे. पहिल्यांदा मी रन केला, पूर्ण पी क्लास रन झालाय, पी थ्रेड रन झालाय, नंतर के थ्रेड पूर्ण रन झालेला दिसतोय. ओके. नंतर इथे बघा पी थ्रेड एकदा एक्झिक्यूट झाला, परत के दिसतोय. दिसतोय का सगळ्यांना? इथे के थ्रेड एक्झिक्यूट झालेला दिसतोय मध्येच. मध्येच के थ्रेड सुरू झाला एक्झिक्युशन, तो एक्झिक्यूट झाला, परत उरलेला पी एक्झिक्यूट झालेला आहे. म्हणजे तो रनेबल मधून रनिंगला आला परत. इथे बघा 3 टाइम पी एक्झिक्यूट झालाय, मध्येच के आलेला आहे, बरोबर. आणि मग उरलेला पी परत एक्झिक्यूट झालाय. म्हणजे तोपर्यंत पी कुठे गेलेला? रनेबल स्टेट मध्ये गेलेला. ओके. के स्टार्ट झालाय बघा इथे, के एक्झिक्यूट झालाय पहिल्यांदा पीच्या अगोदर, राईट. मी अगोदर पीचा ऑब्जेक्ट इथे स्टार्ट म्हटले पीला, पण इथे कोण रन झालंय? के. म्हणजे प्रोसेसर डिसाइड करतोय, बरोबर. आणि नंतर पी एक्झिक्यूट झालाय. इथे बघा पीचा एक पार्ट एक्झिक्यूट झाला, नंतर के चालाय मध्ये आणि नंतर पी झालाय. सो दॅट इज कॉल्ड ॲज मल्टी थ्रेडिंग. म्हणजे काही वेळापुरता पी होईल, काही वेळापुरता के एक्झिक्यूट होईल आणि पूर्ण एक्झिक्युशन झाल्यानंतर मेन थ्रेड मुळे तो टर्मिनेट होईल आणि आपला क्लास काय होईल? टर्मिनेट होईल. कळालं का? असं करून पाहिलंय का तुम्ही कधी? हे चेक केले ना आपण आउटपुट. बघा आउटपुट मध्ये व्हेरिएशन्स आहेत. कळाला का हा प्रोग्राम? यस. Yes, sir.
Okay. So this is the program and this is the output of your first practical, that is implement program for thread. Okay. Develop a simple real life application program to illustrate the use of thread. आपण अजून बघणार आहोत. तर हा एक प्रोग्राम झाला. तुम्ही कोणताही लिहू शकता. यू कॅन राईट डाऊन आउटपुट हिअर. ओके. इज इट पॉसिबल टू स्टार्ट ए थ्रेड ट्वाइस? बघूया करून. परत A1 ला स्टार्ट करून बघूया. A1 स्टार्ट करूया. Control C and Control V. Save. CLS. Yes, you can start your thread twice, but here काय होतंय? Illegal thread exception occurred. ओके. काय होतंय? आपण करू शकतो ट्वाइस थ्रेड स्टार्ट, बट कोणतं एक्सेप्शन ऑकर होतंय? इलिगल थ्रेड एक्सेप्शन इज ऑकर्ड. ओके. सो आन्सर इज येस. 1 मिनिट. तर 2 वेळा आपण कोणताही थ्रेड स्टार्ट करू शकतो, बट काय होतं त्यामुळे इलिगल थ्रेड एक्सेप्शन हे आहे ते ऑकर होत आहे. त्याच्यामुळे प्रोग्रामचं एक्झिक्युशन काय होतंय? स्टॉप झालेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे केचं आउटपुट आलेलं दिसत नाही. राईट, कारण एक्सेप्शन ऑकर झालेला आहे. मग तो ओके. 1 मिनिट. तर आता आपण बघितलं थ्रेडचं जे एक्झिक्युशन आहे. आवाज येतोय का माझा? हॅलो. येतोय सर. ओके. तर आउटपुट काय याचं काय लिहिणार आन्सर? येस, वी कॅन स्टार्ट ए थ्रेड ट्वाइस, राईट? क्वेश्चन नंबर 1. येस, but it throws exception. तर कोणतं एक्सेप्शन आहे? इलिगल थ्रेड स्टेट एक्सेप्शन. बघा इथे इलिगल थ्रेड स्टेट एक्सेप्शन आहे. कॅन वी कॉल दी रन मेथड इन्स्टेड ऑफ स्टार्ट? वी कॅन चेक. त्यांनी काय सांगितलं की स्टार्ट मेथड ऐवजी रन मेथड एक्झिक्यूट करा. सो हिअर instead of start I use run it and run. मग हे काय आपल्या प्रोग्राम सारखंच झालं. म्हणजे मेथड क्रिएट करा आणि ऑब्जेक्टने कॉल करा, राईट? बघा आता मी कितीही वेळा प्रोग्राम एक्झिक्यूट केला, माझ्या प्रोग्राम मध्ये व्हेरिएशन येत आहेत का तुम्ही मला सांगा. 1000 टाइम जरी मी प्रोग्राम एक्झिक्यूट केला तरी मला आउटपुट पहिल्यांदा P एक्झिक्यूट होईल, नंतर K एक्झिक्यूट होईल. थ्रेड सारखा आउटपुट येणारच नाहीये, कारण इथे थ्रेडच क्रिएट होत नाहीये. थ्रेड कधी का होणार आहे क्रिएट? स्टार्ट मेथडला कॉल केलं तरच होणार आहे. हे म्हणजे आपण आपले सिंपल जसे प्रोग्राम रन करतो रन मेथडने, रन मेथड क्रिएट केली आणि रन मेथड कॉल केली ऑब्जेक्टने, तसं झालेलं आहे. येते लक्षात? तर हा डिफरन्स आहे त्यामध्ये. कॅन वी कॉल रन मेथड इन्स्टेड ऑफ स्टार्ट? त्यांनी फक्त कॅन विचारले, सो यू कॅन. येस, बट इट डज नॉट executed like thread, right? थ्रेड सारखं ते एक्झिक्युशन होत नाही. ओके. नेक्स्ट, डिफरन्शिएट बिटवीन नोटिफाय अँड नोटिफाय ऑल मेथड. नोटिफाय अँड नोटिफाय ऑल मेथडचा डिफरन्स इथे तुम्हाला मिळेल. नोटिफाय अँड नोटिफाय ऑल, राईट? क्वेश्चन नंबर 3. काय? इट इज यूज टू गिव्ह द नोटिफिकेशन फॉर ओनली वन थ्रेड विच इज वेटिंग फॉर द पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. म्हणजे वेट मेथड तुम्ही कॉल केलेली आहे
आणि त्या वेट मेथडमुळे नोटिफाय तुम्हाला परत कॉल करावे लागेल त्या थ्रेडला रनिंगला आणण्यासाठी. मग हा एकाच थ्रेडसाठी उपयोगात होतो. तुम्ही नंबर ऑफ थ्रेड वेटिंग स्टेटला नेले असतील म्हणजेच ब्लॉक केले असतील तर नोटिफाय ऑलने जे कोणी थ्रेड वेट मेथडला कॉलमुळे ब्लॉक स्टेटला गेले होते ते सगळे एक्झिक्यूट होतील, परत रनिंग स्टेटला येतील. इट इज यूज टू गिव्ह नोटिफिकेशन टू ऑल वेटिंग थ्रेड्स. आणि हा काय करतोय, इट गिव्ह notification to only single thread which is waiting and it gives notification to all the threads which are waiting. तर हा आहे notify and notify all method मधला difference. Explain the use of keyword synchronize. Okay, so use of synchronize method is very important for thread. Question 3 चा आन्सर आपण वर टेबल मध्ये पाहिलं. Question 4, by using synchronize keyword, by using synchronize keyword, is keyword, we can execute operations properly or synchronously. म्हणजे पहिल्यांदा एक ऑपरेशन पूर्ण एक्झिक्यूट होईल, नंतर दुसरं ऑपरेशन एक्झिक्यूट होईल. ओके, तर आपण त्याचा पण यूज पाहणार आहोत. आता सिंक्रोनाइज कीवर्डचा यूज बघूया. त्याच्या अगोदर आपण सिंपल वेट स्लीप मेथडचा यूज बघूया, यील्ड मेथडचा यूज बघूया. ओके, ओके, हे बघा यील्ड मेथडचा यूज आहे इथे, आपण तोही पाहूया. स्लीप मेथडचा आहे. सस्पेंड अँड रिझ्यूम बघूया अगोदर. सस्पेंड अँड रिझ्यूम, सस्पेंड सोबत काय यूज करावं लागणार आहे, रिझ्यूम तुम्हाला मेथड यूज करावी लागणार आहे. बघा या प्रोग्राम मध्ये काय केलंय, एक सी क्लासचा त्याला एक्सटेंड केले थ्रेडने, रन मेथड आहे आणि आपण इथे प्रिंट करतोय सी मेसेज आणि आय ची व्हॅल्यू प्रिंट करतोय. या फॉर लूपच्या बाहेर लिहिले एक्झिट फ्रॉम सी. दुसरा क्लास ए घेतलेला आहे, त्याला एक्सटेंड केले थ्रेडने, सेम कोड आहे, मेसेज दिलाय एक्झिट फ्रॉम ए आणि ए मेसेज सोबत आय ची व्हॅल्यू प्रिंट होते. सी चा ऑब्जेक्ट ए चा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, सी थ्रेड स्टार्ट केला, ए थ्रेड स्टार्ट केलाय, सी ला मध्ये सस्पेंड केलंय आणि सी ला परत रिझ्यूम केलेलं आहे. तर आपण आउटपुट बघूया याचं. टीएलएस, तर आउटपुट मध्ये व्हेरिएशन येऊ शकतात बिकॉज इट डिपेंड्स ऑन प्रोसेसर टू प्रोसेसर. ओके, क्लास ए झाला, इथे काय एस एस आहे, जावा सी एस एस डॉट जावा. ओके, बघा इथे काय होतंय. मल्टिपल टाइम रन केलाय मी प्रोग्राम, तर कसं आउटपुट येते बघा. आता हे व्हॅरिएशन येणार आहे, फक्त आपल्याला काय चेक करायचंय की सस्पेंड आणि त्याचा यूज बघायचा. आता मी सी डॉट सस्पेंड केलंय, तर पहिल्यांदा मी सी ला स्टार्ट केलंय, ए ला सुद्धा स्टार्ट केलंय, म्हणजे हा रन कोड एक्झिक्यूट होणार आहे सी क्लासचा आणि हा रन कोड एक्झिक्यूट व्हायला स्टार्ट होणार आहे ए क्लासचा. पण आउटपुट काय सांगतंय, ए रन झालाय, सी पण रन होतोय, ए रन झालाय, सी ए सी ए सी आणि अगोदर ए एक्झिट झालाय बिकॉज सी ला सस्पेंड केलेलं इथे दिसतंय, त्यामुळे सी शेवटी सस्पेंड आपल्याला दिसतोय झालेला. पण इथे चेंज झालेले आउटपुट. आता हे डिपेंड आहे अगेन अँड अगेन. पण बघा ए सुरू झाला एक्झिक्युशन, सी इथे एक्झिट झाला आणि ए. तर इथे काय लक्षात घ्यायचंय, आता हे आउटपुट जरा वेगळं आलेलं आहे. आता हे आपल्या प्रोग्रामशी रिलेटेड आउटपुट आहे. सी ला स्टार्ट केलंय, ए ला स्टार्ट केलंय, बघा सी रन होतोय, ए रन होतोय, ए सी ए सी.
तर ए पहिल्यांदा एक्झिट झालाय. ऍक्च्युली कोण एक्झिट व्हायला पाहिजे होतं? सी एक्झिट व्हायला पाहिजे होता पहिल्यांदा, पण सी सस्पेंड झाल्यामुळे तो काही काळासाठी थांबलेला आहे आणि परत रिझ्यूम मेथडने काय होतंय की सी परत एक्झिक्युशन स्टार्ट करतो आणि हे एवढ्या कमी वेळात होतंय की आपल्याला असे आउटपुटमध्ये व्हेरिएशन येतील. म्हणजे सी कुठे कुठे आपल्याला मिळेल की पहिल्यांदाच एक्झिक्यूट झालाय. कारण की दोन्ही कसे असणार आहेत? क्यू मध्ये असणार आहेत. त्यामुळे असं आउटपुटमध्ये व्हेरिएशन आपल्याला दिसून येत आहे. ओके. तर आपल्याला इथे सस्पेंड आणि रिझ्यूम मेथडचाच माहित पाहिजे की सस्पेंडमुळे सी थ्रेड हा ब्लॉक स्टेटला गेलाय आणि रिझ्यूम मेथडमुळे परत तो रनिंग स्टेटला आलेला आहे. ओके. देन नेक्स्ट जो प्रोग्राम आहे तो बघूया. स्लीप मेथडचा प्रोग्राम आहे. सेव्ह ELS. बघा A1 एक्झिक्यूट होतोय, थांबलाय तो अजून जरा वेळ. बघूया परत आउटपुट किती वेळाने येते. तर इथे दिलेलं आहे स्लीप मेथडने की काय 10,000 मिलीसेकंड नंतर ए परत एक्झिक्यूट होईल. बघा इथे सी क्लास तयार केलाय एक्सटेंड थ्रेड आणि रनिंग मेथडमध्ये काय केलंय फॉर लूप वापरले. आता स्लीप जर यूज करायचं असेल तर तुम्हाला ट्राय कॅच यूज करावं लागेल. ट्राय कॅच का? कारण स्लीप मेथड काय करते एक्सेप्शन थ्रो करत असते. तर ते हँडल करण्यासाठी आपल्याला कॅच ब्लॉक लागेल. आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये शिकणार आहोत ट्राय कॅच. ओके. तर त्यासाठी ट्राय म्हणजे जिथे एक्सेप्शन ऑकर होतंय तो तो कोड कुठे टाकायचा? ट्रायच्या ब्लॉकमध्ये आणि कॅचचा ब्लॉक घेतला. म्हणजे जरी इथे एक्सेप्शन ऑकर झालं तरी ते हँडल होईल आणि आपला प्रोग्राम ॲज इट इज एक्झिक्यूट होईल. त्याच्यावर काही परिणाम होणार नाहीये. तर आता बघा इथे आउटपुट कसं आलं? पहिल्यांदा A1 व्हॅल्यू प्रिंट झाली कारण आय ची व्हॅल्यू 1 होती. त्याने चेक केलं आय इज इक्वल टू 2 आहे का? नो. त्यामुळे स्लीप मेथड एक्झिक्यूट झालेली नाहीये. तो कुठे गेला? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ए इज इक्वल टू आय. आय ची व्हॅल्यू 1 प्रिंट झाली आणि नंतर तो स्टॉप होतोय थोडा वेळ. हे बघा 1 प्रिंट झालेला दिसतोय. आता आय ची व्हॅल्यू 2 झाली, पण 2 झाल्यामुळे इथे कंडिशन ट्रू गेले आणि स्लीप जातो 10,000 मिलीसेकंड. मग ते कंप्लीट झाल्यानंतर परत एक्झिक्युशन स्टार्ट झाले. इथे लक्षात तर हा यूज आहे स्लीप मेथडचा. ओके. त्याच्यानंतर आहे यील्ड मेथड. यील्ड काय करते? काही काळापुरतं त्याला रनेबल स्टेटला निवडते. जो रन होतोय ऍक्च्युली थ्रेड त्याला टेबल मध्ये नेऊन ठेवते आणि परत तो थोड्याने रनिंग होणार आहे. आता बघा यील्ड कुठे यूज केला? इथेच. ज्यावेळी क्लास ए ची रन मेथड एक्झिक्यूट होणार आहे, व्हॅल्यू ऑफ आय बिकम्स 2. ज्यावेळी आय ची व्हॅल्यू 2 होईल त्यावेळेस यील्ड मेथड एक्झिक्यूट होते. यील्ड म्हणजे याने कंट्रोल कुणाकडे जाणार आहे? बी थ्रेडला जाणार आहे. क्लास ए थ्रेड एक्झिक्यूट होत होता, तो एक्झिक्यूट होईल, 1 व्हॅल्यू प्रिंट होईल, A1 प्रिंट होईल आणि ज्यावेळी आय ची व्हॅल्यू 2 होईल यील्ड मेथड कॉल होईल. याच्यामुळे काय होईल? नेक्स्ट थ्रेड एक्झिक्यूट होईल आणि परत प्रिव्हियस थ्रेड एक्झिक्यूट होईल. असं बघा इथे आपण आउटपुट चेक करूया. ओके. आता हे व्हेरिएशन थोडेफार येणारच आहेत बिकॉज इट डिपेंड्स ऑन प्रोसेसर. प्रोसेसर कसं त्याला एक्झिक्यूट करत आहे त्याप्रमाणे तो एक्झिक्यूट होईल. आपण काय सांगितले? आय ची व्हॅल्यू 2 झाली की बी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. तर आपण बघूया आउटपुट मध्ये काय झालंय. A2 कुठे कुठे प्रिंट झालाय? A2 बघा B1 नंतर प्रिंट झालाय म्हणजे B1 स्टार्ट झाला एक्झिक्युशनला. बरोबर. हे बघा B1 स्टार्ट झालेला आहे, A1 प्रिंट झाला, मग A1 च्या अगोदर परत B2 आलेला आहे. बरोबर. म्हणजे आय ची व्हॅल्यू 2 होते, तो यील्डला जातोय आणि बी एक्झिक्यूटला स्टार्ट करतोय. मग परत थोड्या वेळाने ए येणारच आहे, त्यामुळे ए आलेला आहे इथे. पण A1 A2 असं कधीच नसणार आहे कारण 2 व्हॅल्यू झाली की लगेच बी कडे जातोय कंट्रोल. हे बघा ए ची व्हॅल्यू 1 झाली, ए ची व्हॅल्यू 2 प्रिंट झाले का लगेच त्याच्यानंतर नाही, कारण कंट्रोल कुणाकडे गेला? बी कडे गेलेला आहे. ओके. इथे पण बघा A1 होता, A2 झाला का लगेच नाही, कंट्रोल कुणाकडे गेला? बी कडे गेलेला आहे आणि नंतर परत ए कडे येतोय. इथे लक्षात
म्हणजे A1 नंतर A2 तुम्हाला भेटणार नाहीये इथे कुठेच, कारण A ची व्हॅल्यू 1 झाल्यामुळे 2 झाल्यामुळे यील्ड मेथड कॉल होते ट्रू कंडिशन गेल्यामुळे, आणि तो कुठे जातोय, B कडे जातोय आणि काही काळाने परत तो A कडे येतोय, त्यामुळे उरलेला A सुद्धा एक्झिक्यूट होणार आहे. ओके, पण A1 आणि A2 तुम्हाला कुठेही जवळ मिळणार नाहीत, कारण व्हॅल्यू 2 झाल्यानंतर तो कुठे जातोय, B कडे जातोय. म्हणजे 2 च्या अगोदर तुम्हाला B चं एक्झिक्युशन झालेलं दिसेल. हे बघा, 2 च्या अगोदर B एक्झिक्यूट झालाय. A2 च्या अगोदर B आहे, राईट. हे बघा, A2 च्या अगोदर B आहे एक्झिक्युशन मध्ये. A2 च्या अगोदर B आहे एक्झिक्युशन मध्ये. A2 च्या अगोदर B आहे एक्झिक्युशन मध्ये. आउटपुट मध्ये व्हेरिएशन दिसतंय तुम्हाला, बट जे समजायचंय ते समजून घ्या. यील्ड मेथड मुळे काय होतंय. ओके, दिस इज द जॉब ऑफ यील्ड मेथड. ओके, नेक्स्ट आहे इम्प्लिमेंट मल्टी थ्रेडिंग टू परफॉर्म सायमल्टेनियस प्रोसेस. तर यापैकी कोणताही प्रोग्राम आतापर्यंत आपण पाहिलेले ते तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. मग त्यामध्ये स्लीप यूज करा, वेट यूज करा, नोटिफाय यूज करू शकता. नेक्स्ट काय दिलंय, द कोड गिव्ह बिलो कॉल्स द रन मेथड ऑफ टू थ्रेड व्हाईल सेटिंग देअर प्रायोरिटी. आपण आता थ्रेडची प्रायोरिटी सुद्धा असाइन करू शकतो, म्हणजे कोणता थ्रेड अगोदर एक्झिक्यूट करायचा आहे, कोणता नंतर करायचा आहे, हे आपण ठरवू शकतो थ्रेडची प्रायोरिटी ठरवून. ओके, तर इथे बघा काय केलेलं आहे, T1 थ्रेड तयार केलं, त्याची रन मेथड, T2 त्याची रन मेथड आहे. मेन क्लासमध्ये काय केलंय, T1 T2 चे ऑब्जेक्ट तयार केलेत. सेट प्रायोरिटी या मेथडने तुम्ही त्याची प्रायोरिटी सेट करू शकता. तर हे कॉन्स्टंट आहेत, मीन प्रायोरिटी, मॅक्स प्रायोरिटी. ओके, तर इथे मीन प्रायोरिटी घेतलेली आहे, मीन, आणि दोघांची सेम प्रायोरिटी घेतली आहे. ओके, आता दोघांची सेम प्रायोरिटी असतील तर दोन्ही कसे होणार आहेत, सेम टाइमला एक्झिक्यूट होणार आहेत. म्हणजे थ्रेड 1 एक्झिक्यूट होईल, कधी थ्रेड 2 एक्झिक्यूट होईल. पण एक गोष्ट चुकीची काय केलेली दिसते इथे, T1 ची रन मेथड आणि T2 ची रन मेथड कॉल केलेली आहे. मग इन्स्टेड ऑफ रन आपल्याला काय करावं लागेल इथे, येस, स्टार्ट मेथड. कारण थ्रेडला स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, स्टार्टने कॉल करावं लागेल, राईट. मग त्यांनी काय सांगितलंय, कोड गिव्स बिलो द रन मेथड ऑफ टू थ्रेड्स व्हाईल सेटिंग देअर प्रायोरिटी. दिस कोड कंपाईल सक्सेसफुली इफ नॉट करेक्ट द कोड. कोड होईल कंपाईल सक्सेसफुली. ओके, मी त्याच्यासाठी एक करून ठेवलं. आता थ्रेड ची प्रायोरिटी आहे ती कशी सेट करतो आपण, जावा प्रायोरिटीज आर इन द रेंज बिटवीन मीन प्रायोरिटी अँड मॅक्स प्रायोरिटी. ओके, आता त्याची व्हॅल्यू किती असते, 1 to 10 तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता त्या थ्रेडला, 1 to 10 मध्ये. आणि नॉर्मली बाय डिफॉल्ट प्रायोरिटी किती असते, 5 असते. ओके, बाय डिफॉल्ट प्रायोरिटी किती असते, 5, आणि तुम्ही 1 to 10 रेंज मधली प्रायोरिटी सेट करू शकता. म्हणजे इन्स्टेड ऑफ धिस, ओके, मीन प्रायोरिटी याच्या इन्स्टेड तुम्ही काय देऊ शकता इथे, 3, याच्या इन्स्टेड देऊ शकता 10 येते. म्हणजे याची मॅक्झिमम प्रायोरिटी म्हणजे हा अगोदर एक्झिक्यूट झाला पाहिजे A1 च्या अगोदर. येते लक्षात, हा. ओके, आता मी हा प्रोग्राम कंपाईल करतो. ओके, कुणाचा तरी बॅकग्राऊंडचा आवाज येतोय, माईक ऑफ करा. क्लास P क्लास K इथे केलेला आहे, क्लास A घेतलेला आहे. ओके, आता दोघांची पण मीन प्रायोरिटी करून टाकली आणि रन मेथडला कॉल केले, तर असं होईल का, सेव्ह, तर होतंय, आपण मगाशीच पाहिलेलं आहे, राईट. पण ते कसं होणार आहे, ऍज इट इज तो काय करणार आहे, जसं आपण क्लासमध्ये मेन मेथड कॉल करतो त्या पद्धतीने तो घेणार आहे. ओके, बघा पी के रन झालेलं आहे, कारण पी क्लासमध्ये पी लिहिलेलं आहे मी आणि इथे के लिहिलेलं आहे. पण इथे काय पाहिजे, स्टार्ट पाहिजे, रनच्या ऐवजी स्टार्ट पाहिजे. ओके, तर त्या प्रोग्राम मध्ये काय राहिलेलं आहे, T1 डॉट स्टार्ट आणि T2 डॉट स्टार्ट असा चेंज पाहिजे. म्हणजे चेंज कुठे, हे कसं पाहिजे,
T1 dot start and then T2 dot start. ओके, हा एवढा चेंज इथे करावा लागेल कारण थ्रेड कसे एक्झिक्यूट होतात स्टार्ट मेथडला कॉल केल्यानंतर. ओके, क्रिएट 3 थ्रेड्स अँड रन धीस थ्रेड्स अकॉर्डिंग टू सेट प्रायोरिटी. ओके, आपण त्याच क्लासमध्ये त्याच प्रोग्राममध्ये चेंज करूया. ओके, या प्रोग्राममध्ये चेंज करूया. 3 थ्रेड तयार करायला सांगितले. सो हिअर आय विल क्रिएट अनदर वन. त्याला नाव देऊया सपोज आर. आरचा ऑब्जेक्ट तयार करूया. आर आणि 3 थ्रेड सांगितले. सो मी 3 क्लास तयार केलेत. TKR टी बघा एक्सटेंड्स केलाय थ्रेड क्लासने. रन मेथड घेतली, त्याच्यामध्ये त्या क्लासचं नाव प्रिंट केले. बस, बाकी काही वेगळं केलेलं नाहीये. के क्लासमध्ये के, आर क्लासमध्ये आर आपण प्रिंट करूया. ओके, तुम्ही अगेन ते फॉर लूप लावू शकता म्हणजे तुम्हाला एक्झिक्युशन जरा बेटर समजेल. आता एक्झिक्युशन डिपेंड्स ऑन प्रोसेसर. मी हे अगेन सांगतोय कारण आउटपुट हे व्हॅरी होऊ शकतं प्रोसेसर टू प्रोसेसर, किंवा आपण मल्टिपल टाइम रन केला तर ते व्हॅरी होऊ शकतं. त्यामुळे कन्सेप्ट ऍक्च्युअल रन होतील 100%, आपण त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. ओके, A1 सेट प्रायोरिटी मी केली 1. ओके, A2 ची सेट प्रायोरिटी आपण 1 to 10 मधल्या व्हॅल्यू देऊ शकतो. 10 म्हणजे हायेस्ट प्रायोरिटी, 1 म्हणजे सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी. याची प्रायोरिटी दिली 6 आणि A3 ची प्रायोरिटी देऊया. A3 ची प्रायोरिटी दिली सपोज 9. A1 डॉट स्टार्ट, A2 डॉट स्टार्ट, A2 डॉट स्टार्ट and A3 डॉट स्टार्ट. हे काय रन झालंय? KPR रन झालेलं दिसतंय. ओके, तर आपण कुणाला स्टार्ट केले अगोदर बघा. A1 ला स्टार्ट केलेलं आहे. A1 मध्ये का A1 कुणाचा ऑब्जेक्ट आहे? P चा. मग P हा मेसेज पहिल्यांदा यायला पाहिजे होता. P आलेला नाहीये, राइट? K आलेला आहे, या क्लासचा आलेला आहे. त्याची किती सेट प्रायोरिटी केली? 6 आणि 9 प्रायोरिटी. ओके, इथे काय राहिलं आपलं? A3 राहिलेलं आहे, त्यामुळे मिस्टेक झाली. सेव्ह CLS जावा ए. बघा KPR एक्झिक्यूट झालेलं दिसतंय. ओके, आता हे एक्झिक्युशन व्हॅरी होऊ शकतं, बट आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची. बघा इथे P पहिल्यांदा एक्झिक्यूट झालेलं दिसतोय परत. बघा, ओके, तर ऍक्च्युअल एक्झिक्युशन आपल्याला कुठे मिळतंय आपण चेक करूया. पहिल्यांदा आपला काय हायेस्ट प्रायोरिटी आर ला आहे. हे बघा, आर एक्झिक्यूट झालेलं दिसतोय पहिल्यांदा. इथे लक्षात, स्टार्टिंग आर ने झालेलं आहे. त्यानंतर कोण झाला पाहिजे? के झाला पाहिजे आणि नंतर पी शेवटी. तर हे एक्झिक्युशन आपलं ऍक्च्युअल लॉजिक नुसार आहे. ओके, पण मी सांगितले की ऍक्च्युअल 100% तेच आउटपुट मिळेल, आपण याची गॅरंटी देऊ शकत नाही. बट आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की हायेस्ट प्रायोरिटी कुणाची आहे? आर, A3 ऑब्जेक्टची. A3 ऑब्जेक्ट कुणाचा आहे? आर. त्यामुळे आर मेसेज आर क्लासचा प्रिंट झालाय, त्याची रन मेथड एक्झिक्यूट झाली. त्याच्यानंतर लोएस्ट प्रायोरिटी कुणाची आहे? के क्लासची. त्यामुळे के मेसेज प्रिंट झालाय, त्याची रन मेथड एक्झिक्यूट झाली आणि त्यानंतर पी क्लासची मेथड एक्झिक्यूट झालेली दिसते. ओके, तर ही प्रायोरिटी ठरवताना तुम्ही कोणत्या व्हॅल्यूज देऊ शकता? मिनिमम प्रायोरिटी असते 1 आणि मॅक्झिमम प्रायोरिटी असते 10. तर 1 to 10 मधले कोणतेही नंबर तुम्ही देऊ शकता, जसे की इथे 1, 6, 9 दिलेले आहेत. ओके, हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. 1 to 10 आणि एव्हरी थ्रेड इज गिवन प्रायोरिटी दॅट इज नॉर्म प्रायोरिटी आणि 3 कॉन्स्टंट दिसत आहेत. मीन प्रायोरिटी म्हणजे 1, त्याची
प्रायोरिटी किती होणार आहे 1. मॅक्स प्रायोरिटी म्हणजे प्रायोरिटी किती होणार आहे 10 आणि नॉर्म प्रायोरिटी म्हणजे प्रायोरिटी किती होणार आहे 5. म्हणजे या कॉन्स्टंटशी या व्हॅल्यूज रिलेटेड आहेत. येते लक्षात? म्हणजे इथे 1च्या जागी मी काय करू शकतो? 1च्या जागी मी लिहू शकतो मीन अंडरस्कोर प्रायोरिटी, राईट? मीन अंडरस्कोर प्रायोरिटी इथे 1च्या जागी. 5च्या जागी लिहू शकतो नॉर्म अंडरस्कोर प्रायोरिटी, तो त्याचा काय कॉन्स्टंट. 10च्या जागी मी लिहू शकतो मॅक्स अंडरस्कोर प्रायोरिटी. या सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवा. 1 म्हणजे मीन, मॅक्स म्हणजे 10 आणि नॉर्म म्हणजे 5. ओके, तर हा आहे त्याचा प्रोग्राम. Okay, and this one is output for this program. Okay, here our practical number 21-22 is completed. We will see one more program here. आपण एक प्रोग्राम बघूया अजून. सिंक्रोनाइज कीवर्ड त्यांनी सांगितलेलं नाहीये, बट आपण समजण्यासाठी एक घेऊया प्रोग्राम. मी केलेला आहे. आय विल सेंड दी फाईल टू यू ऑल्सो. सेव्ह. आता इथे बघा काय केलेलं आहे. ओके, जरा वेळ आपण सिंक्रोनाइज हा कीवर्ड इथून काढून टाकूया. सिंक्रोनाइज कीवर्डचा यूज बघायचा आहे. पहिल्यांदा आपण कोड बघून घेऊया. अपडेट क्लास तयार केलेला दिसतोय. याच्यामध्ये काय, एक अपडेट सम नावाची मेथड आहे. त्याला पॅरामीटर घेतलेला आहे आयचा, म्हणजे तो कुठून तरी मेन मेथड मधून येणार आहे. पॅरामीटर कुठून येणार आहे? ओके, इथून येतोय क्लास ए मधून. ओके, आयची व्हॅल्यू इथून ऍक्सेप्ट होईल 10. ओके, थ्रेड क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे टी. थ्रेड डॉट करंट थ्रेड. या करंट थ्रेडने काय माहिती मिळते, तर करंट थ्रेडचं जे नाव असेल, त्याची इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे त्याची प्रायोरिटी काय, त्याचं नेम काय आहे, ते सगळं या व्हॅल्यूमध्ये टी मध्ये स्टोअर्ड होणार आहे या मेथडमुळे, करंट थ्रेड. ओके, आणि मग आपण फॉर लूप वापरलेले n इज इक्वल टू 1, n इज लेस दॅन 5, तोपर्यंत हे फॉर लूप एक्झिक्यूट होईल. आणि टी डॉट गेट नेमने काय होणार आहे, तर त्या टी ऑब्जेक्ट मध्ये काय काय व्हॅल्यू असणार आहे, तर त्या थ्रेडचं नाव सुद्धा असणार आहे. मग ते ऍक्सेस करायचं असेल नेम, गेट नेम आपण ऍक्सेसने गेट नेमने केलेलं आहे. मग ते नेम प्रिंट होईल थ्रेडचं आणि आय प्लस एन ऍडिशन होईल. म्हणजे आयची जी व्हॅल्यू आहे 10 प्लस इथे एन ची जी व्हॅल्यू असेल ती प्रिंट होईल. ओके, त्याच्यानंतर क्लास ए एक्सटेंड्स थ्रेड. हा थ्रेडचा सब क्लास नाही, हा सेपरेट क्लास आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यासाठी इथे त्यामुळे हे असं केलेलं आहे. थ्रेडचा क्लास, त्याच्यानंतर त्याची मेथड आपण ऍक्सेस करतोय. आता ए क्लास तयार केलाय, त्याच्यामध्ये अपडेटचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. वरच्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलाय अपडेट. ओके, यू नावाचा. आणि त्याच्यामध्ये रन मेथड घेतलेली आहे, कारण इथे आपण थ्रेड तयार करतोय, एक्सटेंड थ्रेड केलेलं आहे. आणि यू डॉट अपडेट सम 10 व्हॅल्यू पास केलेली, म्हणजे 10 कुठे पास होणार आहे, या आय मध्ये, आणि नंतर हे एक्झिक्यूट होईल. पण हे होणार आहे, तर मी क्लास म्हणजे दोन्ही सेट केले. स्टार्ट T2. आता बघतोय आउटपुट CLS जावा सी एस डॉट जावा एस. बघा, A11 परत बी थ्रेड साठी एक्झिक्युशन झालंय. मेथड सेम आहे बरोबर, अपडेट सम. म्हणजे अपडेट सम एकदा 1 थ्रेड साठी म्हणजे थ्रेड ए साठी एक्झिक्यूट होते, एकदा बी थ्रेड साठी T2 साठी एक्झिक्यूट होते. मग असं हे एक्झिक्युशन 5 टाइम्स दोघांसाठी झालेलं आहे. ओके, मल्टिपल टाइम्स रन करा.
आउटपुटमध्ये व्हेरिएशन दिसतील, पण कसं आउटपुट आहे, मिक्सचर आहे. कधी ए होतोय, कधी बी होतोय, आधेमध्ये दोघे एकमेकांच्या एक्झिक्यूट होत आहेत. मग यामध्ये सिक्वेन्शियल आणण्यासाठी, सिंक्रोनायझेशन आणण्यासाठी, सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, 1 बाय 1 एक एक्झिक्यूट होईल नंतर दुसरा. मग ते करण्यासाठी सिंक्रोनाइज कीवर्ड आपण यूज करणार आहोत. ओके, मी काय केलंय, या मेथडला, ही मेथडच एक्झिक्यूट करतायत ना ते सारखे, अपडेट सम. मग या मेथडला म्हटलंय सिंक्रोनाइज, तिला डिक्लेअर केलंय सिंक्रोनाइज या कीवर्डने. सो सेव्ह केला मी प्रोग्राम. आता बघा, कंपाईल करूया. बघा, थ्रेड ए पूर्ण एक्झिक्यूट झालाय आणि त्यानंतर थ्रेड बी पूर्ण एक्झिक्यूट झालेला दिसतोय. परत एक्झिक्यूट, परत एक्झिक्यूट, एक्झिक्यूट. आता कितीही वेळा, 1000 वेळा जरी एक्झिक्यूट केला तरी अगोदर थ्रेड ए एक्झिक्यूट होईल, नंतर थ्रेड बी. असं का झालं, कारण T1 ला अगोदर स्टार्ट केलंय, तो अपडेट सम कडे गेला. ओके, पण तिथे काय, सिंक्रोनाइज म्हणजे T1 आता होल एक्झिक्यूट होईल, मग T2 येईल आणि T2 सुद्धा होल एक्झिक्यूट होईल. मग असं जे अगोदर येणारं मिक्सचर आउटपुट होतं, बी ए बी ए ए बी ए बी ए बी ए बी, ते आता जाऊन आपल्याला आउटपुट कसं मिळालेलं आहे, पहिल्यांदा होल थ्रेड पहिला एक्झिक्यूट होईल, नंतर दुसरा एक्झिक्यूट होईल. दॅट इज द जॉब ऑफ सिंक्रोनाइज कीवर्ड. ओके, दिस इज द प्रोग्राम and this one is the output of synchronize keyword. yes, समजले का सगळे प्रोग्राम? प्रोग्राम समजले का सगळ्यांना? हॅलो, प्रोग्राम समजले आहेत का? यस, प्रोग्राम समजले का सगळ्यांना? सर. Yes, sir. ओके, तर आपला आज प्रॅक्टिकल कंप्लीट झालेलं आहे. उद्या आपण 23, 24, 25 हे जे प्रॅक्टिकल आहे ते बघूया. तुमचे ईमेल आयडी पोस्ट करा, जेणेकरून मला काय मिळतील, तुमच्या ईमेल आयडीवर मी आजचे सगळे प्रोग्राम सेंड करेल.